भंते धम्म 30 महाथेरो राहणार शेगाव अमरावती यांचे आज तथागत टीव्ही चॅनल श्यामनगर अमरावती येथे आगमन झालेले आहे। सर्वप्रथम मी त्यांचे शब्दस्मरणांनी त्यांचे स्वागत करते आणि तथागत टीव्हीचे संचालक माननीय श्री अनुभव वानखेडे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे। भंते धम्म 30 महाथेरो यांनी वर्षावास आणि त्याचे उद्देश आणि बुद्ध उपासक आणि उपासिका यांना धम्मदेशनाबद्दल त्यांनी पूर्ण माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करते आणि पुढील त्यांनी धम्मदेशना सुरू करावी अशी मी त्यांना विनंती करते। शांतीचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध तसेच परमपूज्य पूजनीय भारतीय राज्यघटनेचे प्रथम शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पंचांग त्रिवार वंदन करतो आणि आज तथागत चॅनल टीव्ही चॅनल यामध्ये मला बोलावण्यात आलं। त्या सर्व टीमचं ऐश्वर्यवान वानखेडे साहेब, श्रीबाईजी भालेराव साहेब, इंगळे साहेब या सर्वांचं त्या टीमचं मी त्यांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो। आणि भगवंतांनी जो मानवाला जीवन जगण्याचा जो विशुद्ध मार्ग सांगितला आणि ते धम्म जे भगवंतांनी सांगितला ते पंचशीलाच्या माध्यमातून सांगितला। प्रथम भगवंत म्हणतात जो कोणी मी दिलेल्या धम्माचं आचरण करतो ते काया वाचा मनाने तन मन धनाने जो धम्म स्वीकारतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून भगवंतांनी आता जे पर्व येणार आहे त्याला आपण एक दिवाळीचा सण समजू शकतो। जी आषाढ पौर्णिमा आहे, ही आषाढ पौर्णिमा एक फार महत्वाचा एक पर्व आहे। कारण भगवंतांनी ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर प्रथम आगमनास्तव सारनाथ येथे पंचवर्षीय भिक्षूला आपली धम्मदेशना दिली, धम्म समजावून सांगितला आणि धम्म सांगितल्यानंतर तिथून त्याला आपण धम्मचक्र परिवर्तन म्हणतो, पवर्तन म्हणतो की त्यावेळेस धम्माचं चक्र या जगावर फिरलं आणि तेव्हापासून बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला। त्याला आपण आषाढ पौर्णिमेला ज्याला आपण वर्षावास म्हणतो, भिक्षूंनी भगवंताचा एक उद्देश होता की पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असतो, नदी नाल्यांना पूर येतात, जीवजंतू फिरतात, संसर्जन्य बिमाऱ्या होतात, भिक्षूंना राहण्यासाठी विहार नसतात, त्यावेळेस अंगावर चिवर नसतात। म्हणून भगवंतांनी जी व्यवस्था केली जिला आपण वर्षावास म्हणतो, वर्षा म्हणजे पावसाळा, वास म्हणजे राहणे, 3 महिने भिक्षुणी एका गावामध्ये एका ठिकाणी राहून तिथल्या उपासकांना जे पीडित आहेत, ज्यांना धम्म समजला नाही, जे अज्ञानी आहेत, त्यांनी भगवंतांनी दिलेला उपदेश धम्म त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे भिक्षुणी। आणि त्यामुळे ती वर्षावासाची प्रथा सुरू झाली आणि भिक्षू एका गावामध्ये 3 महिन्यापर्यंत वर्षावास करतात, तेथे राहतात आणि तिथल्या सर्व आसपासच्या उपासकांना ते बुद्धाच्या धम्मदेशनेद्वारा उपदेश देतात आणि त्या उपदेशामुळे जे अज्ञानी लोक आहेत, उपासक आहेत, त्यांच्यामध्ये परिवर्तन होते। भगवंतांनी सांगितले की माझा धम्म आशावादी आहे, निराशावादी नाही। आज जरी परिवर्तन झालं नसेल तरी पण परिवर्तन होणे हे काळाची गरजच आहे। म्हणून भिक्षुनी भगवंताचा धम्माचा वसा घेऊन प्रामाणिकपणे उपासकांना बुद्धाचा धम्म पोहोचवण्याचा प्रयत्न करावा। कारण भिक्षुनी जर हा धम्म उपासकापर्यंत काया वाचा मनाने जर पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्की परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। पण त्याप्रमाणे उपासकांनी सुद्धा भिक्षूला सर्वतोपरी मदत करून धम्माचा लाभ घेणे फार महत्वाचं आहे। कारण बाबासाहेबांनी शेवटी बाबासाहेबाला वाटलं सर्व धर्मांना ग्रंथ आहेत, मुसलमानांना कुराण आहे, हिंदूंना गीता आहे, ख्रिश्चनांना बायबल आहे, शिखांना गुरुग्रंथ साहेब आहे, तसं मी दिलेल्या नवीन धम्माला, बुद्धाच्या धम्माला धम्मग्रंथ नाही तसे ग्रंथ भरपूर आहेत। भगवंताचं त्रिपिटक आहे, विनय पिटक आहे, आदि धम्मपिटक आहे, सुत्त पिटक आहे, परंतु सोपं बाबासाहेबांनी बुद्धाने हा धम्मग्रंथ शेवटी लिहिला आणि त्याच्यातनी सारांश घेऊन सर्व भगवंताचं जे लिखाण होतं, भगवंतांनी जो भविष्यवाणी केली, भगवंतांनी जो उपदेश सांगितला ते सर्व बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये आहे। परंतु आजची परिस्थिती अशी झाली, पहिली जी सत्यनारायणाची कथा व्हायची, लोक पावसाळ्यामध्ये कथा ऐकण्यासाठी जायचे, त्या प्रकारे आजच्या बुद्धविहारामध्ये लोक फक्त एक ग्रंथ आहे या उद्देशाने येतात, परंतु त्यातला
कोणताही उद्देश उपासकांनी अंगीकारला नाही. लोक आमचे उपासक लोक परीक्षा घेतात, धर्माबद्दल प्रश्न उत्तरे असतात, पण त्यापैकी कोणीही त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही किंवा त्याबद्दल आपला जिव्हाळा व्यतीत करत नाही. कारण भगवंतांनी जो धम्म सांगितला, भगवंतांनी आपला धम्म पंचशिलापर्यंत सुरू केला. पानातिपाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी, कामेशुमिच्छाचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, सुरा मेरे मध्य प्रमाद ठाणा वेरमणी. कारण धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशीच भगवंतांनी पंचशिला उपदेश केला. आणि भगवंत म्हणतो जो कोणी पंचशिलाचं पालन करतो, ट्राय टू अगेन, प्रयत्न पालन तर होणार नाही परंतु प्रयत्न करतो, तर तो जीवनात सुखी झाल्याशिवाय राहत नाही. परंतु आमच्या लोकांनी पंचशिलाचं पालन तर दूर, कारण एक अशी परिस्थिती आहे की बाबासाहेबांचा एक उद्देश होता ज्याला आपण धम्म मिशन डे म्हणतो, आणि तो दिवस रविवार ठरला होता. रविवारी सर्व आपल्या बोधनवियांनी आपल्या परिवारासह विहारात जावं, परंतु तशी गंमत आता झाल्यासारखी वाटत नाही. कारण विहारामध्ये लोक नसतात. त्याचं कारण आहे, विहारात लोक असतात पण कोण असतात. एका छोट्याशा माध्यमातून एक सांगतो, एक थोड्याशा कवितेतून सांगतो की आजची परिस्थिती अशी आहे, जे सुधे साधे लोक आहेत, जे चांगले तरुण लोक आहेत, हे घरी मजा मारत असतात, झोपतात, आयुष आराम करतात. आणि विहारात कोण असतात ते एका छोट्याशा लाईन मध्ये सांगतो की घरी मस्त घेऊन झोपता सुधे सुधे, घरी मस्त घेऊन झोपता सुधे सुधे, विहारात वंदनेले असते बुढे वाढे दादा याले सांग खरं सांग खरं सांग खरं सांग. आजची परिस्थिती अशी आहे की रविवारी दिवशी विहारात ज्याचे डिस्प्ले गेले, ज्याचे डोळे गेले, ते फक्त 2-4 बुढे विहारात असतात. बाकी तरुण मंडळी सर्व आपले आयुष करतात, घरी राहतात. त्यामुळं धम्माचा जो प्रचार प्रसार आहे, मी प्रामाणिकपणे आम्ही लोक धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्हाला उपासकांनी त्याचप्रमाणे मदत करणं फार महत्वाचं आहे. पंचशिलाचं पालन करणे हे फार महत्वाचं आहे. आणि आम्ही पंचशिलाचं पालन जास्तीत जास्त, ज्या बाबासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, अहोनात कष्ट केले, आपल्या 4 मुलांना त्यांनी गमावलं, त्यांना असं वाटलं की आम्ही या जुन्या रूढीच्या बंधनातून बाहेर निघाला पाहिजे. भगवंतांनी तोच सांगितलाय. भगवंत म्हणतात की बुद्धाच्या धम्मग्रंथामध्ये अंधश्रद्धा सांगितली नाही, बुवाबाजी नाही, धार्मिक ढोंगबाजी नाही, परंतु आमच्यामध्ये परिवर्तन झालं नाही. लोक म्हणते बहुत सा परिवर्तन झालं. भंतीजी, परिवर्तन फक्त आमच्यात एवढं झालेलं आहे, पहिले आम्ही झोपड्यात राहत होतो, आता महालात राहायला लागलो. पहिले आम्ही लोकांचे फाटके कपडे घालत होतो, त्यानंतर सुटी गिराण, आता स्वतःचे शिवून घालतो. अशा प्रकारचं परिवर्तन झालं, पण विचाराचं परिवर्तन आमच्यामध्ये झालं नाही. आणि जोपर्यंत विचाराचं परिवर्तन होत नाही तोपर्यंत हा धम्म, हा विचार बाबासाहेबाला अभिप्रेत नाही. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं एवढं धम्म बुद्धाच्या धम्मात सांगितलं, तरी उपासकांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे, त्याच्याप्रती आपली श्रद्धा निर्माण करायला पाहिजे. पण तशी श्रद्धा निर्माण झाली नाही. आज बिहारामध्ये बुद्ध ग्रंथ चालू असताना लोक सोमवार दिवशी गुणाबाबापाशी जातात, आरत्या करतात, हे करतात, ते करतात, श्राद्ध करतात, आपल्या मायबापाला घाट टाकतात. कितीतरी बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कितीतरी आम्ही सांगतो की हे करू नका, त्या आम्ही जर असं उद्धट काही सांगितलं प्रेमानं तर आम्हाला डबल ते बोलवण्याची तसदी घेत नाही. कारण धम्म हा सांगतो, कारण वर्षावासामध्ये आम्ही हेच सांगत असतो की भगवंताने दिलेला धम्म हा मानवाच्या कल्याणाकरता दिलेला आहे. भगवंतांनी सांगितलेला आहे पाप पुण्य, आत्मा परमात्मा, ईश्वर नश्वर, याच्यावर भगवंतांनी बरंचसं काही सांगितलेलं आहे. आणि आम्ही त्याचं स्पष्टीकरण करून सांगतो. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, नश्वर म्हणजे काय, हे सर्व सांगतो. परंतु लोकांच्या भावना तिथपर्यंत पोहोचत नाही. आम्ही जर एखादा प्रश्न विचारला कदाचित की असं केल्याने काय सोडी, इतक्या वर्षापासून तुम्ही ग्रंथ ऐकत आहे, एखादा साधा जरी प्रश्न विचारला की भगवंतानी ज्या वेळेस चुन्नाच्या घरचं भोजन केल्याच्या नंतर ते कुशीनगरला जात असताना रामाबाण एका गावामध्ये ते बिमार, त्यांची अवस्था फार बिकट झाली, महापरिनिर्वाणापर्यंत आली, तर त्यावेळेस भगवंतानी आनंदाला सांगितले की आनंदा, आता माझी शेवटची घटिका जवळ आलेली आहे, मला खूप तहान लागलेली आहे आणि मला इथं पोहोचायचं आहे, मला आता आराम करण्यासाठी वाहन शिखराची आहे, पण मला तहान लागली आहे, मला पाणी पिण्यासाठी तू मला पाणी घेऊन ये. एखादा साधा प्रश्न जर विचारला की त्यावेळेस भगवंतानी आनंदाला पाणी आणायला सांगितलं, त्यावेळेस भगवंतानी
भगवंतासाठी आनंदाने कोणत्या नदीचं पाणी आणलं होतं? साधं आहे, कारण महापरिनिर्वाण शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये भगवंतांनी सांगितलं. तर कोणत्या नदीचं पाणी आणलं होतं? एक साधा प्रश्न जरी एका वाक्यात उत्तर द्या म्हटलं तरी उपासक देऊ शकत नाही, कारण त्यांची मनस्थिती नसते, चिताची एकाग्रता नसते. आणि चिताची एकाग्रता जोपर्यंत माणूस साधत नाही तोपर्यंत माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही. भगवंतांनी म्हणूनच वर्षावासाची सुरुवात केली की भिक्षुनी उपासकांना हा धम्म सांगावा, त्यांचं परिवर्तन करावं, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्याशी डिबेट करावी, त्यांच्याशी चर्चा करावी धम्माविषयी. त्याच्यानंतर भगवंतांनी 4 आर्य सत्य सांगितले. त्याच्यामध्ये सांगितले 4 आर्य सत्य: दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधागामी. कारण दुःख आहे भगवंतांनी सांगितलं, पण दुःख तुम्ही एकटेच नाही, कारण या जगातले सर्व प्राणी मात्र दुःखी आहे. आणि या दुःखाचा निरोध करायचा आहे. विस्तार निरोध करून चालणार नाही, याला नष्ट करून चालणार नाही. याला दुःख निरोधागामी, याला संपूर्ण नष्ट करायचं आहे. आणि संपूर्ण नष्ट करण्यासाठी भगवंतांनी अष्टशील सांगितलं, अष्टांगिक मार्ग सांगितला. परंतु त्या अष्टांगिक मार्गातला एखादा जर मार्ग विचारला तर ते मार्ग सांगू शकत नाही. बरेचसे प्रयत्न करतात की अष्टांगिक मार्गामध्ये अनेक सांगितलं आहे. सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक वाणी आहे. आणि त्या महामंगल सूत्राचा अर्थच आम्हाला समजला नाही. फक्त उपासक जेवढे म्हणतात, पण तिची एक गाथा जास्त म्हणा. गाथा म्हटल्यानं आमच्या धर्माचा विकास होणार नाही जोपर्यंत त्या गाथेचा अर्थ आमच्या उपासकाला समजत नाही. आमचे उपासक समजून घेतले. भिक्षुनी हा प्रयत्न करायचा आहे गाथा कमी म्हणाची, परंतु जी गाथा म्हटली त्या गाथेचा अर्थ स्पष्टीकरण करून उपासकाला सांगितलं पाहिजे. कारण महामंगल सूत्रात भगवंतांनी 12 गाथेमध्ये 38 मंगल सांगितले भगवंतांनी, परंतु ते मंगल उपासकापर्यंत पोहोचले नाही, कारण त्यांना ते समजलंच नाही. जसं आसमनाचं बालानं पंडितनाचं सेवना, पूजाचं पूजियानंतं एतं मंगलम उत्तम. भगवंत या गाथेमध्ये काय म्हणतात हे लोकांना समजलं नाही. फक्त गाथा म्हणा, गाथा म्हटल्यानं काही होणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की जो धम्म आहे हा धम्म भगवंतांनी मानवाच्या कल्याणाकरिता ठेवलेला आहे. म्हणून भगवंताने सांगितले की मानवाचं कल्याण कशात आहे? खाओ पिओ मजा करो, याच्यात माणसाचं कल्याण नाही आहे. भगवंत म्हणतात की माझा धम्म त्या लोकांना, आमच्या पूर्वजांना अशिक्षित होते पण त्यांच्याजवळ श्रद्धा होती, त्यांना धम्म समजला होता, म्हणून त्यावेळेस वृद्धाश्रम नव्हते. ते आपल्या मायबापाला बरोबर घरीच ठेवायचे, घरीच मरू द्यायचे. त्यावेळेस वृद्धाश्रम नव्हते, कारण त्यांना धम्म समजला होता. परंतु आताच्या लोकांना धम्म समजला नाही, म्हणून तालुक्यात वृद्धाश्रम निर्माण झाले. आणि त्याच्यात त्याचे मायबाप असतात. त्याचं कारण की लोकांना धम्म समजला. अनेक गोष्टी आहेत, अनेक भगवंतांनी सांगितलेले आहे की जे आहे ते आम्हाला समजलं नाही. पहिल्या काळामध्ये आमच्या लोकांना, आमच्या पूर्वजांना धम्म समजला होता. त्या धम्माच्या विनयानुसार त्यांनी धम्माचं आचरण केलं, पालन केलं, म्हणून हा धम्म कुठपर्यंत पोहोचला. साऱ्या जगामध्ये धम्म भगवंताचा गेला. त्या लोकांनी धम्माचं आचरण केलं. आम्ही धम्माचं आचरण जर केलं, आम्ही धम्मपदी लीन झाल्याशिवाय राहणार. म्हणून भगवंतांनी सांगितलं की आसमनाचं बालानं पंडितनाचं सेवना, पूजाचं पूजियानंतं एतं मंगलम उत्तम. भगवंत म्हणतात की बघा, जे पूजनीय लोक आहेत, जे खरोखर पूजा करण्याच्या लायकीचे लोक आहेत, त्यांची तुम्ही पूजा करा. आणि जे आदरणीय लोक आहेत, जे सन्माननीय लोक आहेत, आमच्यापेक्षा जे वयस्कर आहेत, त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा. पण आज तसं घडत नाही. त्याचं कारण की लोकांना बुद्धाचा धम्म समजला नाही. कारण मोठ्या लोकांचा आदर, आपल्यापेक्षा वयस्कर आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा मान सन्मान करा, आदर करा, विनय करा. याच्या पलीकडे जाऊन भगवंत म्हणतात की मूर्ख माणसाच्या, नालायक माणसाच्या संगतीत अजिबात संगत करू नका, कारण त्याच्यात तुमचं कल्याण होणार नाही. तुम्हाला जर संगत करायची असेल तर विद्वानाची संगत करा, बुद्धिवंताची संगत करा, संताची संगत करा, परंतु नालायक माणसाच्या संगतीत राहू नका. म्हणून कबीर महाराज म्हणतात, संगत करना पडे की तो बढत बढत जाय, और संगत करना कधी की तो डोल आता काय. कारण आम्ही जर चांगल्याची संगत केली तर भगवंत म्हणतात की तुम्ही चांगलं जीवन जगल्याशिवाय राहणार. भगवंतांनी 5व्या गाथेत सांगितलं की बाहू सच्च सिपच्च विनयोच सुशिक्षितो सुभाषितच वाचा एतं मंगलम उत्तम. भगवंत म्हणतात की या जी महामंगल सूत्र जे आहे त्याला आपण सूत्रपिटक म्हणतो. भगवंतांनी आपला धम्म कसा सांगितला. ज्या महामंगल सूत्रात भगवंतांनी सांगितले की बाहू सच्च सिपच्च विनयोच सुशिक्षितो सुभाषितच वाचा एतं मंगलम उत्तम. भगवंत म्हणतात सर्वात अगोदर की तुमची वाणी गोड असली पाहिजे, कारण सर्व गोष्टी वाणीवर डिपेंड आहे. तुमची जर वाणी गोड असेल
तर दूरची माणसं जवळ येतात, पण तुमची वाणी जर फटकळ असेल तर जवळची माणसं दूर जातात. थोडंच बोला भगवंत म्हणतात, पण थोडंच बोला, पण असं मार्मिक बोला की आपल्या बोलण्यानं दुसऱ्याच्या मनाचं समाधान झालं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आपल्या मुलाच्या ती टीव्हीचं रिमोट दिल्यापेक्षा सकाळी सकाळी कबीराची दोहे लावा, भगवंताचं बाबासाहेबांचं चरित्र लावा, त्यांना पाहू द्या. परंतु आजकालची मुलं सकाळी उठल्याबरोबर त्यांचा दोष नाही, त्यांचे मायबाप त्यांच्या हाती टीव्हीचा रिमोट देते आणि पोरगं छोटा भीम मोठा भीम छोटा भीम पाहिला की लगेच मग एखादा सिनेमाचं गाणं ऐकते, सामी सामी ही नजर आली की बाळाले बुद्ध भीमाचा फुटू दाखव माय, बोलता आले की गले पंचशिला शिकव माय. कारण त्याने जर नजर आल्याबरोबर त्याने बुद्ध भीमाचा फुटू दाखव माय, कारण डोळ्यांच्या लेन्स जे असतात मेंदूचा कॉन्टॅक्ट असते, आणि त्याने जर एकदा बुद्ध भीमाचा फोटो पाहिला ना, ही तर मेमरी आहे आणि या मेमरी मध्ये ते डाउनलोड होते, मोबाईलची मेमरी डिलीट होईल आणि हिची मेमरी मेलेची डिलीट होते. म्हणून त्याला बुद्ध भीमाचा फोटो टाका आणि बोलता आले की त्याने पंचशिला शिकव माय, आणि त्याने जर पंचशिला शिकली ना तर तुमचा मुलगा कधी मार्गाने जरा नाही चॅलेंज करतो, परंतु तसं घडत नाही. कारण म्हणून भगवंतानं सांगितलं तुमची वाणी गोड असली पाहिजे. तुमच्या वाणीला भगवंतानं फार महत्व दिलेलं आहे. याच्याही वडीकडे जाऊन भगवंत म्हणतात अभिमान अजिबात करू नका, गर्व करू नका, अहंकार करू नका. कारण मूर्ख माणसाले माणूस समजावू शकते, शहाण्या माणसाले समजावू शकते, पण अहंकारी माणसाले माणूस समजावू शकत नाही, कारण त्याचा अहंकारच त्याला जाळते. म्हणून भगवंत म्हणते की अहंकार करू नका. तर म्हणून मला सांगायचं आहे की तुम्हाला जर जास्तच अहंकार झाला असेल, कारण लोकांना भरपूर अहंकार झाला, भरपूर इगो झाला, कारण या इगो मध्ये सर्व संपत आलेला आहे, लयच गर्व झालेला आहे. म्हणून मग माझ्या मायबापांना लयच गर्व झाला असेल ना, तर एक चक्कर जरा स्मशानातून वरून या, तुमच्यापेक्षा चांगले चांगले लोक तिथे झोपलेले आहे, म्हणून गर्व करण्याची काही गरज नाही. तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु ज्यांनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार केला, तुकाराम महाराज म्हणतात, जे अहंकारी लोक असतात, जसे नदीकाठी झाडं असतात, मोठमोठे झाडं असतात, त्या झाडाला मोठा अहंकार झालेला असतो, त्याला वाटते पुराचं पाणी मला काय वाहून नेणार आहे, मी एवढं मोठं खोळ आहे, एवढ्या माझ्या मुळे आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात, नदी नाल्या महापुरे ती मोठमोठे वृक्ष झाडे वाहून जाती, पण जे नतमस्तक लवाळ्या असती पूर आल्यावर वाहून जाती, आणि पूर गेल्यावर जशाच्या तशा होती. ज्याला अहंकार म्हणतो. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा मेवा. तिहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाणं कधीही चांगलं असते, कारण जेवढी मुंगीत ताकद आहे तेवढी हत्तीत ताकद नाही. त्याचं उदाहरण असं आहे की मुठभर साखर जर वाळूत फेकली तर वाळूतली साखर फक्त मुंगीच आणू शकते, हत्तीची सोंड आणू शकत नाही. म्हणून माणसाला नेहमी सदैव नम्र असलं पाहिजे. लहानपण देगा देवा, कारण भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्या वेगळे जाऊन भगवंत म्हणतात की सुशिक्षित कोणाला म्हणावं, सुशिक्षित कोणाला म्हणावं, कारण सुशिक्षित खिशाने 2-4 पेने लावले, डायरेक्ट विली टायफूट सोड घातला म्हणजे तो सुशिक्षित नाही. समजा आमच्या वानखेडे साहेबांच्या घरा शेजारी मोठमोठे लोक राहतात, जे वकील, बॅरिस्टर, कलेक्टर, डॉक्टर राहतात, आणि त्यांच्यावर जर संकट आलं, लोक जर दुरून पाहत असेल तर ते सुशिक्षित नाही. परंतु अडाणी माणूस असेल ते जर धावून जात असेल तर तो खरा सुशिक्षित आहे, भगवंतांनी सांगितलं. म्हणून भगवंत 7व्या गाथेत म्हणतात, 6व्या गाथेत, माता पितू उपटान पुत्र दारस संग हो अना कुलाच कमंता एतंग मंगलम उत्तम. भगवंत म्हणतात, अरे जिवंतपणी आपल्या आई वडिलांची सेवा करा. भगवंतांनी बा धम्म कसा सांगितला, भागवत सुटतात की मानवाचं कल्याण कशामुळे होते, वर्षावासाचा उद्देश काय आहे. उद्देश कसा सांगितला की आपल्या मायबापाची, आपल्या आई वडिलांची सेवा जिवंतपणी करावी, जे काय चटणी भाकर असेल ती जिवंतपणी त्यांना खाऊ घालावी, त्यांचा वाढदिवस जिवंतपणी करावा. ते पाहतील माझ्या वाढदिवसाला किती लोक आले, किती लोक जेवून गेले, कोण मला काय म्हटलं ते ऐकतील, जिवंतपणी करा. पण तसं काही आता होत नाही. जित्यापणी नाही गोडी आणि मेल्यावर बंध तोडी. मेल्यावरच माणूस सर्व काही करते, मेल्यावरच पोरगी रडत भुकत तिकून येते, आई व तुम्ही माझी भेट नाही झाली, माय भेटायचं होतं तर 8 दिवस अगोदर यायचं होतं नाही का. मग रडू रडू थकली की मग गोष्टी सांगून रडते, माय मी लय दुरून आली हो, माझ्या सगळं 2 गोष्टी बोललो. अरे बोलायचं असेल तर जिवंतपणी बोला, कोणाला चांगलं म्हणायचं असेल तर जिवंतपणी म्हणा. मेल्यावर त्याला किती हलवलं तर तू बोलणार नाही. पण आमच्या सर्व विरुद्ध गोष्टी येतात आणि शेवटी मग जलदान विधीच्या दिवशी मला फोन करून विचारतात, बंदीजी रिकामी आहे का या, आणि मला जलदान विधीला बोलावतात आणि माझ्या शेजारी माझ्या शेतीत ताट ठेवतात, पुरणाची पोळी, भजे, बुंदी, खीर, एखादा बाप मेला असेल तर बिडीचं बिंडल, मला असं वाटतं का म्या होळा का यायनं होळा बुद्धानं बाबासाहेब. अशी परिस्थिती करून ठेवली लोकांनी आणि हे सुशिक्षित लोकांनी. म्हणून आपल्या मायबापाची सेवा जिवंतपणी करा.
कारण मायबापाची सेवा करणे, भगवंतांनी सांगितलं की जगात मायबापापेक्षा कोणतंही दैवत मोठं नाही. मी स्वतः पहिले उठल्याबरोबर मी माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतो, वंदन करतो, नंतर भगवंताला बाबासाहेबाला वंदन करतो. कारण मला जर माझ्या मायबापांनी जन्म दिला नसता तर मला भगवंत, बाबासाहेब आणि माझ्या अंगावरची वरय आलं नसतं. म्हणून आपल्या मायबापाची सेवा करा, जिवंतपणी करा, चटणी भाकर सध्या जिवंतपणी खाऊ घाला. आपल्या पत्नीचा योग्य रीतीने सांभाळ करा, तिला मारहाण करू नका, तिच्या खाण्यापिण्याची, कपड्या लत्याची सर्व व्यवस्था करा. ती जगत जननी आहे, तिच्या पोटी कोण जन्माला येईल काही सांगता येत नाही. कारण पत्नी ही क्षणिक सुखाची असून अनंत कालची माता आहे. म्हणून भगवंत म्हणतात की आपल्या पत्नीचा योग्य रीतीने सांभाळ करा. आणि याच्या पुढे जाऊन भगवंत म्हणतात धनसंपत्ती कमावल्यापेक्षा आपली संतती कमावा. कारण तुम्ही कितीही धनसंपत्ती कमावली पण तुमची संतती जरा नालायक निघाली, तुमची संपत्ती 2च वर्षात ते बर्बाद करून टाकेल. पण तू संतती जर कमावली तर जीवनभर तुम्हाला सुखात ठेवून. म्हणून भगवंत म्हणतात धनसंपत्ती कमावल्यापेक्षा आपली संतती कमावा, त्यांच्यावर संस्कार टाका. कारण धर्माचे संस्कार फार महत्वाचे आहेत. शिक्षणाबरोबर धर्माचे संस्कार फार जरुरीचे आहे. कारण शिक्षणानं तुमचा मुलगा अमेरिकेत जाईल, कोटी रुपयाचं पॅकेज घेईल, पण बाप मेला माय मिली तर तो परत येणार नाही, 50,000 रुपये पाठवल. परंतु त्याच्यावर जर धर्माचे संस्कार असतील तर त्याला जर माहीत पडलं माझी आई वारली मिली तर ती सर्व कामं सोडून आपल्या आईच्या भेटीसाठी येईल. म्हणून धर्माचे संस्कार फार महत्वाचे आहे. वर्षावासाचा उद्देशच आहे की भगवंतांनी जो धम्म सांगितला ते लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि लोकांना जी उपासक येतात त्यांनाही याचा भरपूर लाभ आहे. भगवंतांनी सांगितलं आहे चित्त लाभ आहे, देह लाभ आहे, अनेक प्रकारचे लाभ आहे माणसाला. परंतु तो लाभ करून घेणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून कारण नुसता एकच लाभ नाही, विहाराचा वंदना म्हणायची आणि आमचा फक्त धम्म वंदने पर्यंत आम्ही लोकांना ठेवला. वंदन पेतन येतन पेतन जातन खातन झोपतन मरतन, बस याच्या पुढे धम्म गेला. आणि म्हणूनच भगवंतांनी वर्षावासाची सुरुवात केली. आणि या वर्षावासामध्ये उपासकांनी जास्तीत जास्त धम्म अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण धम्मामुळे माणसाचं जीवन सुधारते, राहणीमान सुधारते, माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन होते, बदल होते. आणि अशा प्रकारे जर आम्ही एकाग्र चित्तेने जर धम्म श्रवण केला तर त्याचे अनेक प्रकारचे लाभ आहेत. भिक्षूंना सुद्धा लाभ आहे धम्मामध्ये. कारण त्या 3 महिन्यामध्ये त्याच्या आरोग्याची काळजी लोक घेतात आणि सर्वतोपरीनं आणि जेवढं त्यांनी केलं असतात तेवढं त्याची परतफेड भिक्षूंनी उपासकासाठी केली पाहिजे. काया वाचा मनाने आणि शुद्ध मनाने, पवित्र मनाने 3 महिने बुद्धानं दिलेल्या धम्माचं अनुसरण आचरण करून लोकांना धम्म पोचवण्याचं कार्य भिक्षू लोकांनी केलं पाहिजे. त्याच्यातच धम्माचा धम्मप्रचार हा झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलेलं आहे की ज्या जुन्या रूढ्या आहेत, बंधन आहेत, भगवंतांनी सांगितले यांना तुम्ही दूर करा. कारण भगवंत म्हणतात मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. कारण भगवंताचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे, याला दामी ढोंगबाजी कुठेही काही नाही आहे. म्हणून धम्म पोचवण्याचं काम भिक्षूचं आहे. भिक्षूंनी धम्म कार्य इमानदारीने, काया वाचा मनाने उपासकापर्यंत धम्म पोचवावा. कारण जीवनाची खरी कसोटी भगवंतांनी सांगितलेली आहे. कारण जीवन जगताना प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणं आणि त्यांचं आकलन करणं, सर्व गोष्टीसाठी माणसानं तत्पर राहणं ही भगवंताची शिकवण आहे. आणि भगवंताच्या शिकवणीप्रमाणे जर आपण जीवन जगलं तर सर्व या जगातील प्राणी मात्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी अपेक्षा बाळगून मला तथागत TV चॅनल त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला इथं बोलावलं आणि धम्मदेशनेसाठी 2 मिनिटाची धम्मदेशना का असेना माझ्या विचारातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सर्व प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याविषयी मंगलकामना करतो आणि माझ्या धम्मदेशनेचे 2 शब्द मी समाप्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुन्हा मी तुम्हाला एक विनंती करतो, जे तथागत TV चॅनल आहे आणि हे TV चॅनल या बहुजनासाठी तत्पर आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी काया वाचा मनाने, तन मन धनाने मदत केली पाहिजे. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्यांच्याजवळ सर्व साधनं उपलब्ध नसताना सुद्धा ते धम्म लोकांना पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून मी सर्व आमच्या जे बुद्ध उपासक आहेत, बहुजन समाजातील जे लोक आहेत, त्यांनी तथागत TV चॅनेलला सर्वतोपरी मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो, सूचना करतो. सर्वांनी त्यांना मदत करावी. साधू साधू साधू.
आणि वर्षावास आणि त्याचं महत्त्व आणि त्याचे उद्देशसुद्धा त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी जनतेला आणि बौद्ध उपासक आणि उपासिकांना एवढे सांगितले, नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन तुम्ही सुशिक्षित नका हो, तर तुम्ही बौद्धांच्या विचारांनी तुम्ही त्याचं आचरण करा आणि त्या विचारांनी तुम्ही प्रेरित होऊन तुम्ही समाज घडवा. आणि कसं आहे, जेव्हा आपण विचार जर आपण गौतम बुद्धांचे विचार जर आपण आत्मसात केले, खरोखर आपली प्रगती होईल आणि आपली जनता सुधारेल. असे मी खूप छान धम्मदेशना दिलेली आहे. तथागत TV चॅनलद्वारे मी त्यांचे मनपूर्वक अगदी धन्यवाद मानते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही आमच्या तथागत TV चॅनलद्वारे त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच हा कार्यक्रम थांबवतो.